नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आता मी खूप दिवसानंतर तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. काय बनवायचं कळत नव्हतं. खूप दिवसापासून पनीर टिक्काची भाजी खायची इच्छा होत होती, तर पनीर आणले आहेत आणि पनीर टिक्का मसाला आपण केलेला आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे घेतलेले आहेत मी 250 ग्रॅम पनीर. छान असे मस्त चिरून घ्या आणि व्यवस्थित थोडे एकदम लहान नाही, मीडियम आकाराचे स्लाइस करून घेतलेले आहेत. इथे घेतलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट, बेसन घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे आणि इथे कसुरी मेथी छान अशी भाजून घेतलेली आहे आणि इथे घेतलेला आहे ओवा. आणि आता आपण एका भांड्यामध्ये सर्व जिन्नस मिक्स करणार आहोत. तर इथे पहिले मी दही घातलेलं आहे, 1 वाटी दही आहे आणि 2 ते 3 चम्मच मी इथं बेसन पीठ घेतलेलं आहे. नंतर अद्रक लसूणची पेस्ट घालूया. बेसन पिठाने छान बाइंडिंग येतं आणि आपलं पनीर देखील खूप छान असं बनतं. तर ह्यामध्ये आपण हे सर्व जिन्नस एकत्र करूयात. त्यामध्ये कसुरी मेथी थोडीशी भाजून घ्या आणि मग घाला, त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि ते ओवा घातलेला आहे कारण त्याचा फ्लेवर खूप छान येतो. आणि सुखे मसाले घालूयात. हळद घातलेला आहे, धना पावडर घातलेली आहे 1 चम्मच इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि इथे घातलेले आहे जिऱ्याचं पावडर घातलेलं आहे, गरम मसाला घातलेला आहे. तुमच्याकडे जे मसाले असतील तुम्ही ते घालू शकता. फक्त तिखट घातलेलं नाही आहे कारण पनीर टिक्का मसाला जास्त तिखट नसतो. चवीनुसार मीठ घालूया. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये तुम्ही बघू शकता छान असं फेटून घेतलेलं आहे. आणि ह्यामध्ये आपण आपल्या भाज्या घालूयात. जसं की पनीर घातलेलं आहे आणि इथे मी घातलेला आहे कांदा आणि ढोबळी मिरची छान अशी चिरून घेतलेली आहे, मोठे मोठे स्लाइस. तुम्ही इथे आणखीन तुम्हाला वेगवेगळ्या कलरची ढोबळी मिरची घालायची असेल तर घालू शकता. लाल कलर, पिवळा कलर. आता माझ्याकडे ग्रीन अवेलेबल होती म्हणून मी हिरवी घातलेली आहे फक्त. छान असे मोठे स्लाइस करून तुम्ही ते घाला. खूप छान त्याचं मस्त असं फ्लेवर येतो आणि एकदम रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला इथे पनीर टिक्का मसाला घरच्या घरी रेडी होतो. 30 मिनटं त्याला छान मॅरिनेट करायचं आहे आपल्याला. आणि छान असं 30 मिनटानंतर मॅरिनेट झालं की आपण त्याला फ्राय करून घेऊया. तर इथे तुम्हाला जर फक्त पनीर टिक्का खायचं असेल तर तुम्ही इथे काय करू शकता, तुमच्याकडे सळई किंवा लोखंडी किंवा स्टीलच्या किंवा लाकडी असतील तर त्यामध्ये एक पनीरचा तुकडा घालून मध्ये कांदा आणि ढोबळी मिरची घालून ते देखील तुम्ही डायरेक्ट फ्लेमवरती भाजून घेतलात तरी पण खूप छान अशी स्टार्टर घरच्या घरी रेडी होतात. किंवा तुम्हाला त्याची ग्रेव्ही पण करायची असेल तर माझ्यासारखं तुम्ही डायरेक्ट एका पॅनमध्ये थोडंसं तेल घालून छान असं हाय फ्लेमवर 2 ते 3 मिनटामध्ये छान असे भाजून मस्त रेडी होतात. खरपूस असं वरचं त्याचं कवर झालं पाहिजे आणि पटापट आपण असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कलर किती छान आला आहे आपल्या पनीरला. खूप छान मऊ लुसलुशीत असं होतं. तुम्ही मला नक्की सांगा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात आणि मी रोजच्या रोज एक रेसिपी पोस्ट करायचं ट्राय करेल. तर आता इथे आपलं पनीर छान असं खरपूस भाजून रेडी आहे. तर आपण साईडला ठेवूया आणि आता ग्रेव्हीची तयारी करूया. तर इथे घेतलेलं आहे पॅनमध्ये मी थोडंसं तेल आणि 1 चम्मच बटर घातलेलं आहे. बटर मस्ट आहे. जर आपण पनीर टिक्का मसाला करत आहोत तर बटर घाला. छान असं बटर आपलं मेल्ट झालं की त्यामध्ये घालूया जिरा. तुम्ही इथे गरम मसाले देखील घालू शकतात आवडीनुसार तुमच्या, पण इथे गरम मसाले मी घातलेले नाही आहेत, खडे मसाले. तर इथे डायरेक्ट कांदा घातलेला आहे बारीक चिरलेला. छान असं बारीक चिरलेला कांदा आपण इथे छान असं फ्राय करून घेऊया. तेलामध्ये खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच मी 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घालत आहे. ज्यावेळेस आपण पनीर मॅरिनेट केलं होतं त्यावेळेस देखील मी 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट घातली होती आणि इथेही घालत आहे. मला लसूण फार आवडतो त्यामुळे मी दोन्हीकडे लसूण आणि अद्रकची पेस्ट यूज केलेली आहे. आणि ह्यामध्ये घातलेलं आहे आपण इथे टमॅटो प्युरी घातलेली आहे. छान असे 2 फ्रेश टमॅटो घ्या. छान त्याला मिक्सरला फिरवून मस्त त्याची पेस्ट तयार करून घ्या आणि इथे आपण घालून घेऊया. आणि हे देखील आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मस्त. आणि 1-2 मिनटं परतल्यानंतर आपण त्यामध्ये आपले जे नॉर्मल सुखे मसाले आहेत ते घालूयात. तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत ते सर्व तुम्ही घालू शकता. ते इथे घातलेलं आहे हळद, चवीनुसार लाल तिखट घाला. जितपत तुम्हाला तिखट कमी जास्त हवं त्यानुसार घाला. इथे 1 चम्मच धने पावडर घातलेली आहे, गरम मसाले घातलेला आहे आणि इथे तुम्ही जिरा पावडर देखील घालू शकता, भाजलेली जिऱ्यांचं पावडर. पण मी ऑलरेडी पनीर ज्यावेळेस आपण मॅरिनेट केलेलं आहे त्यावेळेस जिऱ्यांचं पावडर घातलं होतं त्यामुळे ते घातणार नाही आहे. हे छान असं मिक्स करून आपण त्याला छान असं 1-2 मिनटं झाकून ठेवूया जेणेकरून छान मसाला आपला परतला जाईल. आता इथे बघू शकता आपला छान असा मसाला परतून झालेला आहे. कलर देखील किती छान आला आहे तुम्ही बघू शकता.
तुम्ही ते काश्मीरी लाल मिरची पावडर देखील वापरू शकता. आणि छान असा आपला मसाला आता इथे भाजून झाल्यानंतर आपण इथे थोडंसं पाणी घालूयात. तुम्हाला ही ग्रेव्ही कितपत पातळ हवी आहे किंवा दाटसर हवी आहे त्यानुसार तुम्ही इथे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता इथे मी थोडीशी पातळ केलेली आहे, कारण थोडं राईससोबत देखील तुम्हाला जर ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता आणि त्यानुसार तिखटाचं प्रमाण, मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं. तर इथे आपण पाणी घातलेलं आहे आणि छान असं ढवळून घेऊया. आणि आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत मीठ. चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता, इथे चवीनुसार मी सगळ्यात शेवटी मीठ ॲड केलेलं आहे. छान असं आपण ढवळून घेऊया आणि 1-2 उकळ्या आपण इथे काढून घेणार आहोत. मित्रांनो, रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता छान अशी उकळी आलेली आहे इथे आता. आणि आता ह्यामध्ये आपण जे पनीर आपण फ्राय करून घेतलेलं आहे ते पण जास्त थंड मस्त झालेलं आहे, तर ते आपण ह्यामध्ये ॲड करूयात. तुम्ही बघू शकता पनीरला आपला कलर किती छान आलेला आहे आणि खूप छान मऊ लुसलुशीत होतात. तुम्ही नुसते पनीर देखील खाऊ शकता ॲज अ स्टार्टर म्हणून, ते देखील खूप छान टेस्टी लागतात. किंवा अशा पद्धतीनं ग्रेव्ही देखील करू शकता. तुम्ही बघू शकता कितपत माझी ग्रेव्ही छान अशी रेडी आहे. तर आता आपण ही ग्रेव्ही छान अशी उकळून काढायची आहे. 1-2 उकळ्या काढूयात. खूप टेस्टी रेस्टॉरंट स्टाईल आपल्याला घरच्या घरी पनीर टिक्का मसाला रेडी होतो आणि खूप जास्त वेळही लागत नाही, खूप पटकन होते. सगळ्यात शेवटी न विसरता कोथिंबीर घालणं मस्ट आहे. कोथिंबीर घालूया. तुम्ही इथे कसुरी मेथी देखील छान अशी क्रश करून घालू शकता, त्याचाही छान फ्लेवर येतो. पण आपण ज्यावेळेस पनीर मॅरिनेट केले त्यावेळेस ऑलरेडी ॲड केलं होतं, त्यामुळे मी ते घालत नाही आहे. आणि 2 हिरव्या मिरच्या मी जस्ट 1 उभी चीर घालून इथे घातलेली आहे. कच्च्या हिरव्या मिरचीचा पण फ्लेवर खूप छान येतो. अशा मिरच्या नक्की घाला किंवा जर तुम्ही तडका देऊन घातलात तरी पण चालेल. आणि छान असं आपण हलवून घेऊ. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही हलकीशी थोडीशी पातळ आहे, कारण राईससोबत खायला मस्त मजा वाटेल. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली ग्रेव्ही इथे रेडी आहे. तर चला आता आपण ह्याला सर्व करूया. मस्त अशी आपली पनीर मसाला रेडी आहे. मित्रांनो, अशा पद्धतीनं पनीर घरी नक्की ट्राय करा. तुम्ही हॉटेलमध्ये खायला जाणार नाही, नेहमी घरीच करून खाल. एकदम घरच्या घरी मस्त असे रेडी होते. इथे साईडला माझे फुलके देखील रेडी आहे. फुलक्यांसोबत मी खात आहे. तुम्ही रोटीसोबत खाऊ शकता, फुलके करू शकता किंवा चपाती करू शकता किंवा जिरा राईससोबत खाऊ शकता. तुम्ही बघू शकता किती मस्त अशी आपली ग्रेव्ही इथे रेडी आहे. पनीर अगदी लुसलुशीत मऊ आणि होतं आणि चविष्ट अशी भाजी होते. नक्की ट्राय करा. तुमच्या घरी नक्कीही ट्राय करा. घरातली सगळ्यांनाही आवडेल. तुम्ही कोणी पाहुणे आलात तर नक्की करू शकता. काय करायचं कळत नाही बऱ्याच वेळा, तर अशा पद्धतीनं पनीरची भाजी ट्राय करू शकता. आणि आता अशा पद्धतीनं मस्त अशी प्लेटिंग करूयात आणि खाऊयात. तुम्ही प्लेटिंगमध्ये भाजीसोबत फुलके, जिरा राईस, सॅलड ठेवू शकता. तर इथे बघू शकता माझे फुलके रेडी आहेत. आणि आता आपण ह्याच्या साईडला सॅलड देखील घालूयात. तर इथे थोडंसं सॅलड घेतलेलं आहे आणि मस्त असं खा, एन्जॉय करा. रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करून मला सांगा तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.